14 मे रोजी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यानं जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीची प्राथमिक अंदाजे माहिती आली असून जिल्ह्यात जवळपास 22 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून त्यामध्ये विजा पडल्यानं आणि वादळी वाऱ्यामुळे बार्शी इथं 1 आणि करमाळा तालुक्यात 3 अशी 4 मोठी जनावरं दगावली आहेत, तर करमाळा तालुक्यात 125 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती मिळाली। दरम्यान या पावसामुळे नांगरणी, कुळवणी आणि रोटरणं वगैरे कामं सुरळीत होण्याची शक्यता काही जाणकार शेतकऱ्यांनी वर्तवली, तर आंबा बागांचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात येतं। जिलानी याला खाल्लेलं पचत नाही, उलटी होत आहे असं सांगितल्यानं डॉक्टर तोतला यांनी जिलानी याला एक इंजेक्शन दिलं। त्यावेळी जिलानी हा शुद्धीवरच होता। थोड्या वेळानं डॉक्टर तोतला यांनी जिलानी याच्या तोंडात नळी घातली। त्यावेळी त्रास होऊ लागल्यानं तो हालचाल करू लागला। या प्रसंगी डॉक्टर तोतला यांनी त्याला पुन्हा एक इंजेक्शन दिलं। त्यावेळी मुलगा जिलानी हा बेशुद्ध झाला। त्यानंतर डॉक्टर तोतला यांनी जिलानीच्या तोंडातून नळी बाहेर काढून त्याला उचलून बाहेर आणलं। ॲम्ब्युलन्समध्ये घालून आधार हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं। तिथं गेल्यानंतर काहीच मिनिटांनी तेथील डॉक्टरांनी जिलानी याचं निधन झाल्याचं सांगितलं। डॉक्टर नवीन तोतला यांनी फिर्यादी रहमतबी केन्नीवाले यांच्या परवानगीशिवाय जिलानी याला 2 इंजेक्शन देऊन त्याच्यावर निष्काळजीपणानं उपचार करून जिलानीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल डॉक्टर नवीन तोतला यांच्यावर सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भट्टे या करतायत। मुंबईतील घाटकोपर इथं होर्डिंग पडल्यानं मोठी दुर्घटना घडली। या पार्श्वभूमीवर महापालिकेनं आउटडोअर होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। स्ट्रक्चरल ऑडिट केल्याशिवाय होर्डिंगला परवानगी देण्यात येणार नाही असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। काही नियमबाह्य आढळल्यास कडक कारवाई करा अशा सूचना उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिल्या। शहरात सध्या खासगी 133 तर शासकीय 25 होर्डिंग्ज लागले आहेत। अधिकाधिक 30x30 आणि 40x20 आकाराचे होर्डिंग लावण्यास महापालिकेकडून परवानगी दिली जात आहे। शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिट 7 दिवसात करून घ्यावं। या संदर्भात पुन्हा महापालिका यंत्रणेकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीची फेरतपासणी करण्यात येणार आहे। होर्डिंगच्या फाउंडेशनची तपासणी करून घ्यावी। होर्डिंगवरील मजकूर परिसर आणि परिस्थितीनुसार असावा आणि बॅनरला हवा जाण्यासाठी छिद्रे करा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे बोलताना म्हणाले की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 आणि संशोधित अधिनियम 2015 अन्वये जिल्ह्यात पोलीस विभागाकडे 47 प्रकरणं तपासासाठी प्रलंबित आहेत। यामध्ये सोलापूर शहर पोलिसांकडे 10 तर ग्रामीण पोलीस यांच्याकडे 37 प्रकरणं तपासासाठी प्रलंबित आहेत। ही सर्व प्रकरणं पोलीस विभागानं त्वरित निकाली काढावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 आणि संशोधित अधिनियम 2015 ची सविस्तर माहिती आणि ज्ञान संबंधित नागरिकांना व्हावं यासाठी समाज कल्याण विभागानं तालुका स्तरावर दिनांक 15 ते 20 जून दरम्यान कार्यशाळांचं आयोजन करावं असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। सोलापूर जिल्ह्यात राज्यस्तरीय दुष्काळी पाहणी समितीनं सर्व्हे करून बार्शी, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस या 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता। यामुळं या 5च तालुक्यात दुष्काळी मदत जाहीर झाली आहे। शेती पिकांच्या नुकसानीबाबत दिलेल्या मदतीमध्ये आजतागायत 2,23,341 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 330 कोटी 76,96,708 रुपये इतकी रक्कम ऑनलाईन खात्यावर जमा झाली आहे। तर 21,329 बाधित शेतकऱ्यांच्या नावावरील 23 कोटी 59,47,621 रुपये इतकी रक्कम KYC न केल्यानं थकीत आहे। जसजसे हे शेतकरी KYC करून घेतील तसतसे त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत। वादळी वाऱ्यामुळे मुंबईत भले मोठे होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी गेला। हे लक्षात घेता सोलापुरातील होर्डिंग्जपासून नागरिकांना सावध राहण्याची वेळ आली आहे। स्मार्ट सिटी असलेल्या सोलापूर शहरात होर्डिंग्ज आणि डिजिटल बोर्ड लावण्याचं प्रमाण मोठं आहे।
वाणिज्यिक कारणासाठी मोठमोठ्या कंपन्या फर्म्सकडून होर्डिंग्ज लावण्यात येतात। शहरातील प्रमुख चौकांमध्ये हायवेलगत प्रामुख्यानं असे होर्डिंग्ज लावण्यात येतात। याशिवाय मोठमोठ्या इमारतींवर देखील असे होर्डिंग्ज लावले जातात। होर्डिंग्ज असो अथवा डिजिटल लावताना महापालिका आणि पोलिसांची परवानगी आवश्यक असते। होर्डिंग्ज लावण्याबाबत महापालिकेनं मक्ता दिला आहे। होर्डिंग्जबाबत महापालिकेची नियमावली आहे। यातील सर्वच नियमांचं काटेकोरपणे पालन होतं का, असा सवाल मुंबईतील घटनेच्या निमित्तानं निर्माण झाला आहे। एखादं होर्डिंग पडून दुर्घटना घडल्यास आणि त्यातून जीवितहानी वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असे विविध प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत। सोलापूर शहर परिसरात वाहतूक पोलिसांची कारवाई मोहीम सुरू असून चौकाचौकात दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे। यामध्ये बिगर लायसन्स, ट्रिपल सीट आणि चुकीच्या दिशेनं जाणाऱ्यांवर दंड आकारणी केली जात आहे। दरम्यान बुधवारी रात्री 11 वाजता रंगभवन चौक परिसरात ट्रॅफिक पोलिसांची धडक मोहीम राबवण्यात आली। अचानक रात्री वाहतूक शाखेनं कारवाई सुरू केल्यानं दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली। अनेकांवर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली। अक्षय तृतीयेच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा साजरी केली जाते। यात्रेच्या वेळी रथोत्सव आणि संबळच्या तालावर वीरभद्र नृत्य केलं जातं। शस्त्र देखील हाताला टोचलं जातं। काही भक्तांच्या इच्छेनुसार पुरवंतांच्या हस्ते त्यांच्या हाताला शस्त्र टोचलं जातं। मंदिरात अक्षता सोहळा विधी आणि महाआरती केली जाते। या यात्रेप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, माजी नगरसेवक अमर पुदाले, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ कुंभर्जे, गुड्डापूर धानम्मा देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धय्या स्वामी मुनाळे, मंदिराचे पुजारी पवन कंठीकर परिवार, प्रदीप हिरेमठ, वीरभद्र पुरवंत संघ, पुरोहित वेदमूर्ती सिद्धस्वामी, मनोहर पत्रीस्वामी, सिद्धेश कंठीकर आदी मान्यवर उपस्थित। वीरशैव व्हिजनच्या 11व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून 100 गरजूंना अन्नदान करण्यात आलं। या प्रसंगी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभीरे, आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर गुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष शिवानंद सावळगी, सोमनाथ चौगुले, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। आस्था रोटी बँकेच्या सहकार्यातून 100 गरीब गरजू व्यक्तींना बालुशाही, चपाती, आमटी आणि मसाला भात असं अन्नदान करण्यात आलं। दक्षिण तहसील कार्यालयाला जागा अपुरी पडत असल्यानं काही कर्मचारी दुसऱ्या मजल्यावर बसून कामकाज करत होते। मात्र बुधवारी 15 मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दक्षिण तहसीलचे कर्मचारी काम करत होते। या ठिकाणी आदिवासी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तुम्ही या ठिकाणी काम करू नका, हे कार्यालय आम्हाला दिलं आहे, त्यामुळं तुम्ही या ठिकाणी यायचं नाही असं सांगितलं। त्यावर दक्षिण तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही इमारत आमचीच आहे, तसंच आम्हाला जागा अपुरी पडत आहे, त्यामुळं तुम्हीच पूर्वी ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी जा असं सांगितलं। मात्र हा वाद काही केल्या मिटेना, त्यामुळं दक्षिणच्या तहसीलदारांनी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हा प्रकार सांगितला। तसंच आदिवासी प्रकल्प संचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी आपण यावर तोडगा काढू, तोपर्यंत पर्यायी जागा शोधा, अशा सूचना आदिवासी प्रकल्प विभागाला दिल्याचं सांगण्यात आलं।